आता ही जर पापडी तुटली का नाही डायरेक्ट पेपरा बनवायचा निर्णय घ्यायचा. काय राहिलंय त्या पापडीत आई? तुला कस काय रायने तर रागंड आहे. तर मित्रांनो मी आत्ताच झोपतून उठले. आजच्याला मला गुरुवार आहे आणि आईने ना आजच्याला आहे ना कण आत्याच्या ह्याच्यात चुलीत नाही ठेवलं. ती शेणाचं गौरे असतात ना त्या ना शेजारी एक चुली ना तिथं ठेवली. आई गपचप बत्या आला यो पटकरी काढून घे. पण मी आईच्या आधी पोचलेलो आहे. काय आईने आतमध्ये ठेवले. आईला 1000 वेळा सांगितले लावू नको लावू नको. काय झाले? काय नाही झालं. कुठे बघू की काय झाले? अरे ते काट्याचं बिल येत नाही का? हां कुठं टोचत काय? तुला कोणी लावलं होतं काल कामाला जायला? हा कोण लावलं होतं? आणला म्हणला जा एक दिवस. तर मित्रांनो फायनली आईचे मिसळीचं खांडेनं जाळून टाकलं. मग राग करून टाकलं. आई ना राग जरी केली का नाही तरी तिला लावणार म्हणजे लावणारच. काय करावं मलाच काय कळलं. ए बागेतले साप सुरळे आहे. हा नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्याला करायच्या तांदळाच्या पापड्या. काय काय जण पेपरावर करतात, काय काय जण डिशवर करतात. तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्ही कशावरती करता. चला दावतो तुम्हाला. तर मित्रांनो चहा चपातीचा नाश्ता करतो. काल रात्री इडल्या खाल्ल्यामुळे ना असली जाम भूक लागली का नाही. तर मित्रांनो आई पण बसली आहे चहा चपाती खायला. आईने रातची चपाती कडक केली. ह्यातली थोडी मला दे नाही. झोपतून उठून बसलो. टिप टिप काय टपकतंय म्हणलं तर वरती बघा आईने फरशी पुसून पोच्यावरती लटकावलं. तर मित्रांनो फायनली आईने वाफेवरच्या पापड्या करायला पेपर आणला. एवढा पेपरावर चांगल्या निघतात. अजून माहिती कशा करतात? ताटलीवरती टाकलेली करून बघायच्या. आईला माहितीच नाही ताटलीवरती करतात. आम्ही ना पेपरावरतीच करतो. सुईने काढतात मला माहिती. काय आहे ती? तुळस आहे तुळस. एवढी छोटी कुळस मग वाज बघ. नेमकी पायात आले. आपण येतो जातो येतो. आपण हीच तुळस लावायच्या होत्या. आपली तुळस चांगली की अजून वाज बघ. होय कवळी आहे त्याच्यामुळे लय भारी वाटत आहे. तर मित्रांनो ही तुळस पण चांगली आहे पण लय वाढायला लागलेली आणि खालून पण चांगली फुटलेली. माती टाकली ना त्याच्यामुळे छान फुटली. परत तुळशीचं लग्न लावलेल्या अजून बांगड्या ह्याच्यातच कापूस बांगड्या ह्याच्या वेन की वरती ठेवायच्या पापड्या अशा इकडे 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 इकडे. वर्षी मित्रांनो आम्ही पापड्या आहे ना सुपावरती ठेवायचो. तुकडे ना इथं मोडल्यामुळे ना आई म्हणते सुपाव नाही करायचं. मोडलेल्या वस्तू करत नाही का? बरं ठेव. नको राहू दे का लय खराब झाले. तर तुटले घाण धूळ सगळी बसली आहे. नको आतून पण चिकट टेप मारलाय. हाय का काळी आहे ना? काळी दिली तर वाटते तुम्ही. तर मित्रांनो वाफेवरच्या पापड्या करायच्यात पण पांढरं तिळच नाही. मला तर वाटते तू आहे ना सगळं मजाक मजाक मध्येच करायला लागले. आता ही जर पापडी तुटली का नाही डायरेक्ट पेपरा बनवायचा निर्णय घ्यायचा. काय राहिलंय त्या पापडीत आई? तुला कस काय रायने तर रागंड आहे. काय गाई तांदळाची पापडी खायला असली मजा येते का? मी काय करतो माहिती का, एक पापडी चांगले करतो 2 पापड्या तोडून टाकतो आणि पहिल्यांदाच खायला भेटले आता. तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा पापड्या डिशवरती केल्या पाहिजे का ह्याच्यात केल्या पाहिजे आपल्या पेपरावरती केल्या पाहिजे. मला तर वाटते डिशवरती नाही केलं पाहिजे पेपरावरती केलं पाहिजे. कारण का पेपर एवढ्या भारी पापड्या निघतात का नाही डिशपेक्षा भारी पापड्या निघतात. मिसरीच्या जागी जर पॉन चॉकलेट ह्याच्यावर 3 पापड्या काढल्यात. ह्याच्यावर 3 पापड्या काढल्यात. ती एक ताटली घेतली. ती झालं एवढं सगळं बाहेर लावून देतो साडीवरती. लय गरम होते बाई. 9च्या आतच बनवाय पाहिजे होतं सगळं. तर
मित्रांनो फायनली माझ्या मना जुक्त झाले. तर पटापट पेपर फाडून घेतो. पेपरवरच्या पापड्या बघा कसल्या कडे गेल्या. तर मित्रांनो फायनली परत चुलीवरती पापड्या ठेवल्या. किती वेळ लागेल काही सांगता यायचं नाही. रिया पण आली असा रियाला पण पापड्या काढता येते येतात का? इथं काय झालं डोळ्याला? निघणार वाफेवरची पापडी. तर मित्रांनो आता परत पातेल्याला फडकं बांधले. खरं अशा पापड्या असतात पण आई यूट्यूबवर बघून वेगळंच करत होते. ही कसली भारी निघली वाफेवरची. रंग लागतं ह्याचा म्हणून करूच नाही वाटत. तर मित्रांनो आता टाइम झाला जो 6 वाजायला 5:45 आईने बनवल्या कोकम सरबत. हे नाही बनवला सोन्याने बनवलेला. मी चावून खातोय. चावून खायचे असतात. तू कशी खाते? मी गिळते. गिळायच्या नसतात. ह्याच्यात ना सब्जा टाकलाय. काय जण चावून खातात काय जण गिळून खातात. आई डायरेक्ट गिळते. सोंड्या मग काय म्हणायचं? रियाज काय म्हणायचं? काय काय नको हाणू मला लागन काकाला लागन. मग सॉरी म्हण तुला. अरे मला कुठं हाणला? कुठं लागलाय? गुडघ्याला लागलाय. सांगते तुझ्या अन्नाला नाव. गुडघ्याला लागलाय आईला. ए ह्याला ह्याला धरा आणि त्या बेलर मध्ये बुडवा. तू व्हिडिओ करतो वय म्हणून जाऊ बरं एकदा. हा म्हण म्हण ना. हॅलो गाईज इथं सगळे बसल्यात. पडलं होतं. आई अगं साप आहे. तर मित्रांनो ते ना रबरी स्नेक होता. असली आई घाबरली का नाही. 2 बाटल्या आणल्या मला इथून. लय जोरात लागली पण घाबरली आई. तुम्ही घाबरला का? आणि पप्पाच्या अंगावर टाकलंच नाही मी पाहिलं होतं आता म्हणून. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेट पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.